मी अरुण घोडके. शिवचिंतन शिवकालामध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना कुवतीनुसार जमीन देत असत. त्याशिवाय बैल, नांगर, उदरनिर्वाहासाठी ज्यांच्याकडे धान्य नाही अशा लोकांना रोख पैसे द्यावेत, बैल घेऊन द्यावेत, खंडी दोन खंडी धान्य उदरनिर्वाहासाठी द्यावेत, अशी आज्ञा होती. शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाचे व्याज न घेता फक्त मुद्दल हळूहळू त्याच्या कुवतीनुसार आणि परिस्थितीनुसार वसूल करून घ्यावेत. यासाठी स्वराज्याच्या खजिन्यातून 1,00,000-2,00,000 लारीपर्यंत परस्पर खर्च करण्याची परवानगी सुभेदाराला मुक्तपणे देण्यात आली होती. एखादा शेतकरी शेती करण्याची उमेद बाळगून असेल, त्याच्या दुर्दैवाने दुष्काळी परिस्थितीमुळे, आसमानी संकटामुळे किंवा अन्य कारणामुळे जर तो कर्ज फेडू शकत नसेल आणि त्याची खरी अडचण असल्याचे अधिकाऱ्याने राजांना पटवून दिले, तर अशा शेतकऱ्यांना शिवकालामध्ये मागील कर्जाची माफी दिली जात असे. 350 वर्षापूर्वी शिवरायांनी शेतकऱ्यांच्याबद्दल जी स्वच्छ आणि स्पष्ट दृष्टी दिली होती ती अलौकिकच म्हणावी लागेल. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.